मित्रांनो, हिंदी पुराण आणि ग्रंथानुसार सृष्टीच्या आरंभकाळापासूनच पृथ्वीवर जीवनचक्र चालत आलेलं आहे. म्हणजेच ज्यानंसुद्धा या पृथ्वी लोकावर जन्म घेतलाय त्याला एक ना एक दिवस मृत्यूला शरण जावं लागतं. आणि असं मानलं जातं की मृत्यूच्या नंतर आत्म्याला यमदूत आपल्याबरोबर यमपुरी घेऊन जातात. पण पृथ्वीपासून यमलोकपर्यंतचा प्रवास जीवात्म्यासाठी खूपच भयानक असतो. याचंच वर्णन गरुड पुराणामध्ये केलेलं आहे. गरुड पुराणानुसार मृत्यूच्या नंतर जीव आत्म्याला यमलोकाच्या मार्गामध्ये खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व अडचणींपैकी एक अडचण म्हणजे यमलोकाच्या मार्गावर असणारी वैतरणी नदी. असं मानलं जातं की पुण्य आत्मा तर या नदीला खूप सहजरित्या पार करून जातात. पण पापी जीवात्म्याला या नदीमध्ये खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वैतरणी नदी कशी आहे, पापी आत्म्यांना इथे कोणत्या प्रकारच्या यातना आणि पीडा सहन कराव्या लागतात. याचबरोबर गरुड पुराणामध्ये अजून एक नदीचं वर्णन मिळतं, ज्याला पुष्पभद्रा नदी असं म्हटलं जातं. पुष्पभद्रा नदी अत्यंत सुंदर, पवित्र आणि सुख देणारी आहे. या नदीमधून जाणाऱ्या जीवात्म्याला कोणत्या सुखाची अनुभूती मिळते? चला तर मग बघूया श्रीकृष्णांनी पक्षीश्रेष्ठ गरुडजींना सांगत नरकाच्या वैतरणी आणि पुष्पभद्रा नदीचं वर्णन कसं केलं आहे ते. भगवान श्रीकृष्ण सांगतात, मृत्यूनंतर जीवात्म्याला 12 लाख किलोमीटरचा प्रवास हा चालत पूर्ण करावा लागतो. आणि त्याच मार्गामध्ये 2 प्रकारच्या नदी पडतात. गरुड पुराणाच्या धर्मकांड प्रेतकल्पाच्या अध्यायानुसार एकदा पक्षीश्रेष्ठ गरुड भगवान श्रीकृष्णांजवळ येतात आणि श्रीकृष्णांना विचारतात, हे प्रभू, मृत्यूलोक आणि यमलोक यांच्यामध्ये जी वैतरणी नदी स्थित आहे त्याचा जीवात्म्याचा काय संबंध आहे आणि त्यांना या नदीमध्ये कशा प्रकारचे कष्ट भोगावे लागतात आणि पापी आत्मा यांना कसं पार करतात? कोणत्या प्रकारचे पाप केल्यानंतर मनुष्याला या नदीमधून जावं लागतं? या नदीचा आकार काय आहे? या नदीला पार करण्यासाठी किती वेळ लागतो? शिवाय या नदीला पार करण्यासाठी कोणते उपाय करावे लागतात? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे गरुड, यमलोकाच्या मार्गावर स्थित वैतरणी नदी ही पापी आत्म्यांसाठी खूपच भयानक आहे. ही नदी बघता क्षणीच पापी आत्म्यांना भयभीत करणारी आहे. या नदीमध्ये पीप आणि रक्तरूपी जल वाहत असतं. मांसाची ही चिखलरूपी नदी दुर्गंधाने भरलेली असते. याला पार करणे खूप कठीण आहे. जो जीवात्मा मृत्यूच्या नंतर या नदीच्या काठावर येतो त्या पापी आत्म्यांना बघून ती नदी रौद्र रूप धारण करते. नदीच्या विक्राळ आणि भयंकर रूपाला बघून तो जीवात्मा घाबरून थरथर कापू लागतो आणि त्याच वेळा यमाचे दूत त्याला धक्के मारून नदीच्या आतमध्ये ढकलून देतात. वैतरणी नदीच्या पात्रामध्ये नदीचं जल हे लगेच खोलायला लागतं. नदीचं हे रक्तरूपी जल किटाणूंनी आणि वज्रसमान सुंडावाल्या जानवरांनी भरलेलं असतं. वज्रदंत आणि खूप हिंसक तसेच मांसभक्षक जलचर प्राण्यांनी ही महानदी भरलेली असते. पृथ्वीवर प्रलयाच्या अंती जसे 12 सूर्य आकाशामध्ये दिसू लागतात, ठीक तसंच 12 सूर्य त्या नदीला तापवत असतात. त्या महातापी नदीमध्ये पडणारे पापी पिडांनी ओरडत विलाप करत असतात. अनेक वेळा त्यांच्याकडून त्यांच्या परिवारजनांच्या सदस्यांना हाक मारलं जातं, पण तिथे त्यांच्या मदतीसाठी कुणीही येत नाही. दृष्ट आणि पापी मनुष्याची गती ही अशीच होते. ते या महाभयंकर नदीमध्ये इकडे तिकडे धावत असतात. वरून तापवत असणारे 12 सूर्य गरमीने ते कष्टप्रद होऊन ते पापी आत्मा नदीच्या पाण्यामध्ये डुबकी मारतात, पण त्यांनी सुद्धा त्यांच्या मनाला शांती मिळत नाही. या पीडांना सहन करून ते आत्मगालीने व्यतीत होतात. ती नदी 4ही बाजूंनी भयानक प्राण्यांनी भरलेली असते. नदीमध्ये असणारे ते पापी जीवात्मा त्या प्राण्यांना घाबरून इकडे तिकडे धावू लागतात. पण काही आत्मा अशा सुद्धा असतात ज्यांच्यासाठी वैतरणी नदी ही
खूप सुख प्रदान करणारी असते. त्या नदीमध्ये पडल्यानंतर त्यांना तृप्ती मिळते. त्या नदीमध्ये सोन्याने बनलेल्या सुंदर सुंदर नौका असतात. त्या नौकामध्ये असणारा मल्ला त्या आत्म्यांना विचारतो, जर तुम्ही पृथ्वीलोकवर गायीचं दान केलं असेल तर तुम्ही या नौकामध्ये सवार व्हा आणि सुखाने या वैतरणी नदीला पार करा. आणि जर कोणी पापीने गायीचं दान केलं नसेल किंवा त्याची सेवा केली नसेल, त्यांना यमाचे दूत हे धक्के मारून वैतरणी नदीमध्ये ढकलून देतात. नदीमध्ये स्थित धारधार तीक्ष्ण चोचवाले पक्षी, उलक नावाचा पक्षी त्यांच्यावर प्रहार करतात. जे पापी मनुष्य ईश्वराची, गुरुची आणि मातापितांची तसेच पितृंची निंदा करतात, त्यांचा अपमान करतात, मृत्यूच्या नंतर त्या पापींना वैतरणी नदीमध्ये ढकललं जातं. जे पापी पुरुष आपल्या पतिव्रता, सुशील आणि धर्मपरायण करणाऱ्या पत्नीचा त्याग करतात, या सर्वांना वैतरणी नदीच्या काठावर आणून धक्के मारून आतमध्ये ढकललं जातं. जो व्यक्ती त्यांच्या शरणामध्ये आलेले मित्र, साधू, संन्यासी, स्त्री, बालक तथा वृद्धांचा वध करतो, त्या पापींना सुद्धा वैतरणी नदीमध्ये फेकलं जातं. ते जीवात्मा नदीच्या मधोमध जाऊन विलाप करतात आणि अत्यंत कष्ट भोगतात. जो पापी मनुष्य शांत आणि कमजोर लोकांना उगाचच त्रास देतो, त्यांच्यावर अत्याचार करतो, त्याला सुद्धा नदीमध्ये फेकलं जातं आणि कृमी त्याचे भक्षण करतात. जे पूज्य तथा गुरुजनांना वचन देऊन त्यांचं पालन करत नाही, त्यांचा अपमान करतात, त्यांचा वाससुद्धा वैतरणी नदीमध्ये होतो. दुसऱ्यांच्या आजीविकेला नष्ट करणारा आणि आग लावणारा, दुसऱ्यांना विष देणारा, खोटी गवाही देणारा, दारू पिणारा, यज्ञामध्ये विघ्न टाकणारा, हरीच्या कथांवर बसून हसणारा, विघ्न टाकणारा महापापीसुद्धा या नदीमध्ये ढकलला जातो. जो व्यक्ती दुसऱ्यांना भेटवस्तू देऊन ते चोरतो, त्यांनासुद्धा या नदीमध्ये फेकलं जातं. जो व्यक्ती सेतूला अर्थात पुलाला पाडतो, दुसऱ्याच्या पत्नीबरोबर संबंध ठेवणारा, छोट्या मुलींबरोबर अव्यभिचार करणारा, ते पापीसुद्धा नदीमध्ये फेकले जातात. मांसाचं भक्षण करणारा, ते सुद्धा वैतरणी नदीमध्ये निवास करतात. स्वतःची खोटी स्तुती करणारा, कृतघ्न आणि गर्भपात करणारा वैतरणी नदीमध्ये निवास करतो. नंतर ते आत्मा 18व्या दिवशी यमराजाच्या त्या नगरामध्ये पोहोचतात जिथे पुष्पभद्रा नावाची नदी प्रवाहित असते. त्या नदीचं जल शीतल आणि सौम्य असतं. ते त्या नदीच्या जलाला पिऊन पुढे प्रस्थान करतात आणि त्यांना चारही बाजूला सुंदर दृश्य दिसायला मिळतं. त्यांच्यावर फुलांची वर्षा होते आणि ते आनंदाने पुष्पभद्रा नदीच्या पाण्यावर विहार करतात. तिथे खूप विशाल आणि सुंदर वृक्ष आहेत जिथे ती आत्मा विश्राम करू इच्छिते, परंतु यमाचे दूत पापी लोकांना विश्राम करू देत नाही. त्या जीवात्म्याच्या पुत्राद्वारे जे सुद्धा मासिक पिंडदान केलेलं असतं ते त्याला या स्थानावर प्राप्त होतो आणि तो त्याला खाऊन पुढे प्रस्थान करतो. मित्रांनो, अशा प्रकारे यमपुरी जाण्याच्या मार्गावर असणाऱ्या या 2 नदींना पार करावं लागतं, तेव्हाच त्या जीवात्म्याची मुक्ती होते. मित्रांनो, तुम्हा सर्वांना एक विनंती आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण या चॅनलद्वारा आम्ही तुमच्यापर्यंत आध्यात्मिक कथा पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुम्हीसुद्धा एक धार्मिक व्यक्ती असाल तर कॉमेंटमध्ये जय श्री कृष्णा जरूर लिहा.